नमस्कार. संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली, सर्व माझी ऑडियन्स आणि सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी, आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये ई-KYC करताना आता असा मेसेज जर तुम्हाला आला तर आता तुम्हाला इथे यापुढे काय करायचे आहे आणि या मेसेजचा अर्थ काय आहे, असा मेसेज का येत आहे, म्हणजे ज्या लाडक्या बहिणींची ई-KYC झालेली आहे अशा लाडक्या बहिणींसाठी सुद्धा महत्त्वाची अपडेट आहे आणि ज्या लाडक्या बहिणींची ई-KYC राहिलेली आहे अशा सर्व लाडक्या बहिणींसाठी हे अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे. तर लाडक्या बहिणी, तुम्हाला सर्व महत्त्वाचे टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला ई-KYCची समस्या राहणार नाही. तुम्ही म्हणाल की आता या पोर्टलवर आम्ही ई-KYC करू शकत नाही. हो, तरीसुद्धा तेच तुम्हाला महत्त्वाचं सांगणार आहे की तुम्ही ई-KYC कशी करायची आहे आणि कधी करायची आहे. ज्या लाडक्या बहिणींनी ई-KYC केलीच नाही अजूनपर्यंत अशा लाडक्या बहिणींसाठी सुद्धा महत्त्वाचं अपडेट आहे आणि ज्या लाडक्या बहिणींची ई-KYC चुकलेली आहे अशा बहिणींसाठी सुद्धा आहे आणि ज्या लाडक्या बहिणींची दुसऱ्या पद्धतीने ई-KYC करताना चूक झालेली आहे, म्हणजे आता या वेबसाईटवर ज्या बहिणी ई-KYC करू शकत नाही, मग त्यांनी ई-KYC कशी करायची, त्यासाठी बहिणी म्हणत आहे, मला कमेंट करत आहे की पुन्हा नव्याने पोर्टल सुरू करा. तर हो, हेच सर्व महत्त्वाचं अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर लाडक्या बहिणी, अत्यंत महत्त्वाचे टिप्स आणि ट्रिक्स आणि खूप महत्त्वाचे आत्ताच आलेले अपडेट मी तुम्हाला सांगत आहे. तर बघा, ई-KYC जेव्हा आपण करतो, आत्ता जी सरकारने वेबसाईट पुन्हा नव्याने सुरू केलेली आहे त्यामध्ये फक्त 2च पर्याय येत आहे. मग असा जो मेसेज येतो बघा, एरर आणि हा आधार क्रमांक ई-KYC दुरुस्तीच्या यादीत नाही, म्हणजे याचा अर्थ काय आहे, तर तुमची ई-KYC तुम्ही याआधी जी केलेली आहे ती तुमची ई-KYC सक्सेसफुली बरोबर झालेली आहे. हे एक कारण आहे. या मेसेजचा अर्थ आणि कारण हे एक पाहिलं, आपण पहिलं पाहिलं की तुम्ही याआधी जी ई-KYC केलेली आहे ती तुमची ई-KYC सक्सेसफुली पूर्ण आणि बरोबर झालेली आहे, तेव्हा अशा प्रकारचा मेसेज येतो. कोणता, की एरर आणि खाली काय म्हटलेलं आहे की हा आधार क्रमांक ई-KYC दुरुस्तीच्या यादीत नाही. मग तुमची ई-KYC पूर्ण आणि बरोबर झालेली आहे, मग तुम्हाला ई-KYC दुरुस्त करण्याची आवश्यकता नाही. हे झाले पहिले कारण आणि पहिले उत्तर. आता आपण बघूया दुसरे कारण आणि दुसरे उत्तर. तर हा आधार क्रमांक ई-KYC दुरुस्तीच्या यादीत नाही, तर बघा, ज्या लाडक्या बहिणींनी अजूनपर्यंत ई-KYC केलेलीच नाही अशा बहिणींनासुद्धा असा मेसेज येऊ शकतो. मग अशा बहिणींनी ई-KYC पुन्हा करायची आहे. आणि दुसरे महत्त्वाचे म्हणजे की बघा, हा आधार क्रमांक ई-KYC दुरुस्तीच्या यादीत नाही, म्हणजे या पाठीमागे आणखीन एक कारण आहे आणि आणखीन एक उत्तर आहे की जो पहिला आणि दुसरा याद्यांचा म्हणजे टप्पा, 2 टप्पे आले होते याद्यांचे, कदाचित तुमची नंतरच्या यादीमध्ये नाव असेल आणि मग तुम्हाला ई-KYC करण्याचा संधी आणि चान्स मिळू शकतो, असेही त्या पाठीमागे उत्तर आहे. मग आता लाडक्या बहिणी बघा, जर तुम्ही कागदपत्र नसल्याने किंवा काही कारणास्तव तुमची ई-KYC राहिलेली आहे, तर तुम्ही ई-KYC करायची आहे. ज्या बहिणींनी म्हणजे चुकलेली आहे किंवा काही कारणामुळे राहिलेली आहे किंवा कागदपत्र नसल्याने राहिलेली आहे किंवा वेबसाईटवर पर्याय तुम्हाला नव्हता, अशा अनेक कारणांमुळे ज्यांची ई-KYC राहिलेली आहे त्यांनी ई-KYC करायची आहे. तुम्ही म्हणाल कशी काय, आत्ता तर वेबसाईटमध्ये आमच्यासाठी काही पर्यायच नाही आहेत. तर हो, सरकार पुन्हा
ई-KYC पोर्टल हे सुरू करणार आहे। मी तुम्हाला कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला का ताई? तुम्ही जर पाहिला असेल तर तुम्हाला म्हणजे हा प्रश्न राहणार नाही, पण तुम्ही जर नाही पाहिला असेल तर मी तुम्हाला संपूर्ण महत्त्वाचे अपडेट सांगत आहे। तर ज्या लाडक्या बहिणींची ई-KYC राहिलेली आहे कोणत्याही कारणांमुळे असू दे, तर अशा लाडक्या बहिणींसाठी सरकार पुन्हा नवीन ई-KYC वेबसाईट, पुन्हा नवीन ई-KYC पोर्टल हे सुरू करणार आहे आणि त्यामध्ये सरकार सर्व पर्याय आणणार आहे। तुम्ही म्हणाल कधी? तर हो, आता ही वेबसाईट सुरू होणार आहे जूनमध्ये। मग तुम्ही म्हणाल तोपर्यंतचे आमचे हप्ते? तर हो, सांगते महत्त्वाचं बघा। आता तोपर्यंत लाडक्या बहिणींना हप्ते मिळणार नाही। तुमचे नोव्हेंबरपासूनचे जर हप्ते राहिलेले असतील तर तुम्हाला ते राहिलेले हप्ते मिळणार नाही, परंतु ज्या लाडक्या बहिणींना जानेवारीपासून हप्ते येत आहे, आता जानेवारी फेब्रुवारीचा ज्या बहिणींना हप्ता येईल त्या बहिणींना आता यापुढे नियमित हप्ते येणार आहे। कारण की सरकार आता 6 मार्च रोजी अर्थसंकल्पामध्ये संपूर्ण लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण 12 महिन्यांसाठीचा निधी याची तरतूद करणार आहे। त्यामुळे 12 महिन्यांसाठी तरी लाडक्या बहिणी तुम्ही निश्चिंत राहा। ज्या बहिणींना जानेवारीपासूनचा हप्ता आलेला आहे त्यांना यापुढे नियमित हप्ते येणार आहे। आणि ज्या लाडक्या बहिणींची ई-KYC राहिली किंवा ई-KYC चुकली किंवा आत्ताच्या वेबसाईटमध्ये पण अशा लाडक्या बहिणी ई-KYC करू शकत नाही आहे कारण की त्यांची दुसऱ्या पद्धतीने चुका झालेल्या आहेत, तर अशा लाडक्या बहिणींना पुन्हा जूनपासून तुम्ही जूनमध्ये ई-KYC केल्यावर तुम्हाला सर्व हप्ते मिळतील। परंतु आत्तापर्यंत म्हणजे नोव्हेंबरपासूनचे जे राहिलेले हप्ते आहे ते तुम्हाला मिळणार नाही। कारण की आता समजा सरकारने आता पुन्हा यादीचा 3रा टप्पा किंवा 2रा टप्पा किंवा 4था टप्पा जर आणला तर त्यामध्ये जर तुमचे नाव असले तर तुम्ही ई-KYC तुमची होऊ शकते। कारण की आता 31 मार्चपर्यंत ही वेबसाईट सुरू राहणार आहे। आत्ता जी वेबसाईट सरकारने सुरू केलेली आहे त्या वेबसाईटची मुदत ई-KYC करण्यासाठी 31 मार्चपर्यंत आहे। म्हणजे संपूर्ण आजचा दिवस जर धरला तर तुमच्या हातामध्ये 32 दिवस आहेत। तर अशा वेबसाईटमध्ये तुमचे जर 2ऱ्या किंवा 3ऱ्या टप्प्याच्या यादीत नाव आले तर तुम्ही या वेबसाईटवर ई-KYC करू शकतात। अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे लाडक्या बहिणी, त्यामुळे तुम्ही संपूर्ण व्हिडिओ जर बघितला तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील। तरीसुद्धा माझ्या लाडक्या बहिणींना काही प्रश्न असेल, समस्या असेल, अडचणी असतील, लाडकी बहीण योजनेबद्दल असू देत, हप्त्यांबद्दल असू दे किंवा ई-KYC बद्दल असू दे, आठवणीने कमेंट करायला विसरू नका। म्हणजे मी तुमच्यासाठी लगेचच नवीन व्हिडिओ घेऊन येणार, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला सर्व उपाय मिळतील, उत्तरं मिळतील, शंका निरसन होईल।